नमस्कार मित्रांनो. चीननी जात दाखवलीच. कालचा आपला व्हिडिओ ज्याने बघितला असेल त्यामध्ये आपण भाष्य केलं होतं, काही लढाया आपल्यावर लादल्या जातात, शत्रुत्व आपल्यावर लादलं जातं. पाकिस्तान सातत्याने आपला उल्लेख हा हिंदुस्थान करतंय आणि शत्रू राष्ट्र म्हणून करतंय. मुनीर यांनी संसदेत जे भाषण केलं त्यांनी या दोन्ही राष्ट्रांची निर्मिती या विशिष्ट उद्देशाने झाली होती. दोन्ही राष्ट्रांची रचना पूर्णपणे वेगळी आहे यावर भर दिला होता. धर्मावर आधारित राष्ट्र म्हणून पाकिस्तान मुस्लिम राष्ट्रांची सहानुभूती मिळवत होता. अतिरेकी कारवाया करताना पाकिस्तानाचा वरदस्त होता हे आता लपून राहिलेलं नव्हतं. सीजफायर करून किंवा 4 दिवसाचं युद्ध करून आपण पाकिस्तान मधल्या पीओके मधल्या अनेक अतिरेकी छावण्या आश्रयस्थानं नष्ट केलीत असा आपला दावा आहे. पाकिस्तान मीडिया आणि पाकिस्तान सरकार, सैनिक अधिकारी यांची जर आपण म्हणणी ऐकली, जबाब ऐकले, स्टेटमेंट्स ऐकली तर खोट्या बातम्या पसरवणं हे सातत्याने केलं जात होतं. आपण त्यांचं नाक दाबलं, मर्यादित स्वरूपात का होईना आपण त्यांचा पाणी पुरवठा खंडित करू शकलो किंवा काही कारणाने पूर परिस्थिती निर्माण करू शकलो. म्हणजेच जीवनवाहिनी असलेलं पाणी याच्या नाड्या आपल्या हातात आहेत हे पाकिस्तानाला दाखवून दिलं. नंतरचे प्रत्येक हल्ले सीमेकडून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानने केले. ते ड्रोन हल्ले असतील, क्षेपणास्त्र असतील किंवा अन्य तोफगोळे सुद्धा असतील. त्यांचं लक्ष हे नागरी वस्तीवर होतं. नंतरच्या काळात त्यांनी लक्ष आपल्या लष्करी छावणीकडे सुद्धा दिले आणि प्रत्येक वेळेला त्यांचे हल्ले परतवल्यानंतर ते हल्ले प्रसारमाध्यमावर जाहीर झाल्यानंतर आपण प्रतिहल्ले केले. त्यामुळे आपले हल्ले हे रात्री उशिराचे हल्ले होते, निकराचे होते, पण मर्यादित स्वरूपाचे, संयमी स्वरूपाचे होते. काल सीजफायर झालं. 3:35चा फोन असेल, नंतर भारतीय पत्रकार परिषद असेल. सर्व आनंद व्यक्त करत असताना, सुटकेचा निश्वास टाकत असताना अमेरिकेने मध्यस्थी केली म्हणा किंवा दबाव आणला म्हणा, जे काय आहे ते, परंतु अमेरिकेने याचं श्रेय घेतल्यानंतर सुद्धा, अमेरिकेने उघड उघड दोन्ही राष्ट्रांची बाजू घेऊन शांततेचा संदेश दिल्यानंतर सुद्धा अमेरिकेला डावलून पाकिस्तान सैन्याने त्यांच्या संसदेतले प्रमुख पंतप्रधान यांनी सीजफायर झाले, शांतता पाहिजे, चर्चा सुरू झाले, 12 तारखेला पुढची फेरी आहे, हे सगळं कबूल करून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही राष्ट्र पुन्हा शांततेकडे चालू झालीत असं असताना सुद्धा अवघ्या 3 ते 4 तासांच्या दरम्यान शस्त्रसंधीचं, युद्धबंदीचं सूप वाजलं. 3:13 वाजले आणि पाकिस्तानने अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर आपली शेपटी वाकडीच राहील हे दाखवून दिलं. याचं सगळ्यांनाच मूळ कारण माहिती आहे की याच दरम्यान चीननी उतावीळपणे पाकिस्तानला सपोर्ट केला, जाहीर पाठिंबा दिला आणि सर्व पद्धतीने पाकिस्तानला मदत केली जाईल असं सूचक विधान केलं. पाकिस्तानचे जे कोण बिनडोक राजकारणी असतील, युद्धनीतीवाले नेते असतील,
किंवा लष्कर प्रमुख असतील, लष्करी अधिकारी असतील, ते लगेच पुन्हा घोड्यावर बसले, स्वार झाले आणि पुन्हा ड्रोन हल्ले झाले. पुन्हा सीमेपलीकडून क्षेपणास्त्र टाकली गेली आणि यावेळेला सर्व नागरी वस्त्या आणि प्रमुख शहरं टार्गेट केली गेली. ते परतवले गेले, पण यामध्ये चीनचा सहभाग उघड झाला. एका अर्थाने ते चांगलं झालं. दरम्यानच्या काळात उमर अब्दुल्ला असतील किंवा कोणी असेल, काश्मीरची जनता खुश होती. त्यांनाही युद्ध शांती पाहिजे होती. त्यांना शांतीने जगायचं होतं, प्रगतीकडे जायचं होतं, म्हणून त्यांची स्टेटमेंट आली. मी गोदी मीडिया म्हणणार नाही, परंतु भारतीय प्रसार माध्यमांनी सुद्धा आनंद व्यक्त केला. श्रेयाची लढाई सुरू झाली म्हणजे त्याचा राजकीय फायदा घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. काही जणांनी मोदींवर टीका केली, काही जणांनी संसदेचं विशेष अधिवेशन मागितलं, काही जणांनी सर्व अकाउंट सादर करायला सांगितलं, दैनंदिन व्यवहार जाहीर करायला सांगितले. म्हणजे पेहलगाम हल्ल्यापासून शस्त्रसंधीपर्यंत सर्व काही घटनाक्रम जनतेसमोर प्रामाणिकपणे आला पाहिजे. कारण पाकिस्तान अपप्रचार करते, आपलं नक्की नुकसान किती झालं, आपले किती जवान कामी आले, किती नागरिक कामी आले, या सर्वाचा टाळेबंद मागितला. तेही योग्य होतं, विरोधी पक्षांचं तेही काम आहे. परंतु ही राळ उठायच्या आधीच पुन्हा जर पाकिस्तान शेपटी वाकडी करत असेल तर त्यांना जबाब देणं गरजेचं होतं. रात्री तो सुद्धा मर्यादित स्वरूपातच देण्यात आला. आता आजची सकाळ उजाडले. चीनचा उद्देश नक्की झालाय. आपल्याला असं वाटत होतं की व्यापाराकरता का होईना अमेरिकेने नाक दाबल्यावर चीन भारताची जवळीक साधेल, तेवढ्यासाठी निदान गप्प बसेल. चीनचा पोटशूळ त्यांना माहिती आहे. चीनची स्पर्धा फक्त भारत करू शकतो हे त्यांना माहिती आहे. लोकसंख्या हे भारताची ताकद आहे. चीनच्याच पावलावर पाऊल टाकून आता भारत सुद्धा स्वयंपूर्ण होतोय हे चीनला माहिती आहे. आपला व्यापारी फायदा धुडकावून चीन जेव्हा डबघाईला आलेल्या पाकिस्तानला उघड पाठिंबा देतो, त्याचा उद्देश स्पष्ट होता. चीनचं लक्ष हे बलुचिस्तानावर आहे. चीनचं लक्ष हे पीओकेवर आहे. पीओके हातचा गेला, भारताच्या ताब्यात गेला तर चीनचं आंतरराष्ट्रीय राजकारण संपुष्टात येऊ शकतं. सियाचीन भागात किंवा पूर्वांचल भागात चीनच्या खोड्या लपलेल्या नाहीत. चीन नेहमीच धोकादायक होता, नेहमीच साम्राज्यवादी होता, दमनशाहीचा वापर करणारा होता, हे सुद्धा लपून नव्हतं. चीनच्या आपण आर्थिक नाड्या दाबू शकत नाही हे चीनला नक्की माहिती आहे. कारण चीननी त्यांच्या वस्तूंचं व्यसन भारतीयांना लावलेलं आहे. चीन स्वयंपूर्ण होऊ इच्छितोय, पण खनिज संपत्ती आणखी मिळवण्यासाठी बलुचिस्तानाची बंजर भूमी सुद्धा त्यांना आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय हमरस्ते तयार करण्यासाठी, स्वतंत्र मार्ग तयार करण्यासाठी त्यांना पीओके पण पाहिजे, अफगाणिस्तानालगतची सीमा सुद्धा पाहिजे आणि पाकिस्तानमधला बलुचिस्तान भाग सुद्धा पाहिजे. चीनला आपले प्रॉडक्ट विकायला पाकिस्तान सरकार राष्ट्र पाहिजे. मुख्य म्हणजे भिकारी बनवण्यासाठी पाकिस्तान एवढं कोणतंही मऊ प्रदेश नाही हे चीनला माहिती आहे. भारत फार तर व्यापार करेल, पण पाकिस्तान आपली भूमी, आपली बंदरं, आपले रस्ते, आपले एअरबेस चीनला वापरायला देईल आणि भारताची सर्व बाजूनी नाकेबंदी चीन करू शकतो. पुढच्या काळातलं युद्ध हे भारत चीन झालं तर चीन वरचढ ठरेल. त्यासाठी पाकिस्तानची मदत पाहिजे, म्हणून चीनने हा पाठिंबा दिलाय. हिंदी महासागरात चीन जे काय करतोय, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये चीन जी काय ढवळाढवळ करतोय, सिलोनची वाथा ज्या पद्धतीने चीनने लावले,
नेपाळला चीन ज्या पद्धतीने चिथावणी देतोय त्यापेक्षा वेगळी नीती चीन आता पाकिस्तानवर लादतोय, कारण पाकिस्तानची आजची परिस्थिती ही चीनला जास्त चांगली माहिती आहे. म्हणून युद्धबंदी ही चीनला परवडणारी नव्हती. म्हणून चीननी घाईघाईत सर्व पद्धतीने आम्ही पाकिस्तानला मदत करू, सहकार्य करू असं विचित्र स्टेटमेंट केलं. पाकिस्तानमधील आर्मी अक्षरशः बिनडोक्याची असल्यामुळे चीनच्या बहकावाखाली येऊन 3 तासात पाकिस्तान पुन्हा आपल्यावर शस्त्र उगारू शकतो, ड्रोन फेकू शकतो. तिकडून तुर्की पाकिस्तानला मदत करतोय आणि पाकिस्तानला एवढं नक्की झालं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून किंवा आंतरराष्ट्रीय फंड म्हणून दहशतवादी कारवाई, विरोधी कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकन राष्ट्र सुद्धा मदत करायला तयार आहे. हे सगळं होऊन आपले मूळ उद्देश परत आणता येतील, आपल्याला परत जिहाद करता येईल हे पाकिस्तानने जाणलं. त्याचं चीनची फूस मिळाल्यानंतर पाकिस्तानमधले जे कट्टरपंथी होते ते जागे झाले आणि सर्वांच्यातून अचानक तो निर्णय झाला असेल म्हणून सीजफायर तोडलं गेलं. आता हे सगळं उघड आहे. भारत सावध झालेला आहे. आपण कोणतीही नीती परराष्ट्र सचिवांना, परराष्ट्रीय मंत्र्यांना, आपल्या लाडक्या पंतप्रधानांना सांगण्याची काही गरज नाही. भारताची नाचक्की झालेली आहे. सीजफायर केल्यानंतर 3 तासात परत शत्रू राष्ट्र उलटून येतं म्हणजे शत्रू राष्ट्राची किती तयारी आहे. उद्या चीनची पाठिंबा घेतल्यानंतर पुन्हा शस्त्रसंधी असताना पुन्हा माफी मागून मधल्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान पुन्हा शस्त्रसज्ज होईल. सगळीकडनं पैसा गोळा करून नवीन लष्कर प्रमुख येतील, नवीन लष्कराच्या ताब्यात देश जाईल, पंतप्रधान बदलले जातील. हा पाकिस्तानचा इतिहास आहे. त्यामुळे आजच्या दिवसात पाकिस्तानी जनता काय उठाव करते, लष्कर अधिकारी काय उठाव करतात, संसद काय बोलते आणि पंतप्रधान कसे तोंडघशी करतात की निर्लज्जपणे पुन्हा लष्कराच्या ताब्यात जातात, हे सगळं स्पष्ट होणार आहे. पंतप्रधान लष्करापुढे झुकतील, फार तर गप्प बसतील, पण जे लष्कराला पाहिजे, जे चीनला पाहिजे तेच होईल. भारताची तर नाचक्की झाली, पण त्यापेक्षा मध्यस्थीचा डंका मिरवणाऱ्या अमेरिकेची जास्त झालेली आहे. एक सनकी राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा बोलबाला आहे. आज खरा अपमान त्यांचा झालाय. आपण कोणी अक्कल शिकवायची गरज नाही, परंतु भारताचं परराष्ट्र खातं आणि जे कोण राजकारणी आहेत, राजनीती, युद्धनीती आखणारे आहेत, ते याबद्दल नक्कीच अमेरिकेचं लक्ष वेधून घेतील, युएनचं लक्ष वेधून घेतील आणि नक्की पाकिस्तान कसा होता, कसा आहे आणि कसा राहील याबद्दल नक्कीच चर्चा होईल. आणि चर्चा झाली नाही तरी ही राष्ट्र सुद्धा, अमेरिका असेल, रशिया असेल, डोळे मिटून बसलेली नाहीत. कारण या युद्धाकडे जगाचे लक्ष राहिलं होतं. अण्वस्त्र असलेले 2 देश आहेत आणि त्यामुळे कदाचित भारताचा पुन्हा एकदा टूल म्हणून, शस्त्र म्हणून, कठपुतळी म्हणून वापर केला जाण्याची शक्यता आहे. खरा धोका इथे आहे. युद्ध आपल्यालाही परवडणारं नाही. महागाई वाढते, सोनं वाढतंय, नागरिकांच्या असुविधा वाढतात, निष्पाप नागरिकांचा आणि विशेष म्हणजे अनमोल सैनिकांचा जीव जातोय. भारतालाही खर्च होतोय. त्यामुळे शस्त्रसंधी करून शांतताकडे एक पाऊल टाकणं हे भारताचं कर्तव्य होतं. त्यात भारत चुकला असं नाही. पण पुन्हा पुन्हा असे धोके किती घ्यायचे आणि कोणीतरी सांगितलं म्हणून आता पुन्हा हल्ला करायचा का? त्यासाठी भारतीयांनी मदत घ्यायची का? की अमेरिका विरुद्ध चीन असं डायरेक्ट युद्ध होईल यासाठी युद्धनीती करायची? हे सगळं भारत सरकार योग्य प्रकारे ठरवेल. म्हणून आपण आज तरी भारत सरकारच्याच बाजूने उभे राहणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही सल्ले देऊन तिथपर्यंत पोहोचणार नाहीत आणि सल्ले देण्याची गरज नाही. एवढे आपले राजनैतिक अधिकारी, युद्धनीतीवाले
आणि आपली तिन्ही दलप्रमुख हे नक्कीच हुशार आहेत. त्यांच्यावर फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून कालच्याच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जास्त जबाबदारी ही आपण समाज माध्यमावर भाष्य करणारी लोक, विश्लेषक आणि मुख्य म्हणजे पत्रकार, बातम्या देणारे सगळे मंडळी यांची आहे. आता आपण सरकारला कथड्यात उभं करण्यापेक्षा, जाब विचारण्यापेक्षा पुन्हा एकदा सरकारबरोबर ठाम उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण 2 पावलं मागे घेतलं तरी अजून आपण पाण्याचा करार सुरू केलेला नाही. तो बंद पेटीत ठेवलेला आहे, स्थगित केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान आज ना उद्या पुन्हा वाकेल. अमेरिकेचा प्रचंड दबाव आल्यानंतर चीन सुद्धा वाकेल, माघार घेईल आणि या सगळ्यात इस्रायल असेल, अमेरिका असेल, रशिया असेल आणि हिंदुस्थान असेल याची गुप्त यंत्रणा आता अधिक सावधपणे चीनवर बारीक लक्ष ठेवेल. चीनची सुद्धा आर्थिक कोंडी होईल. भारताने चीनचे संबंध ठेवायचे की तोडायचे हा आता खरा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. चीन जर धोका देत असेल, भारताच्या हातातोंडाशी आलेला घास जात असेल, बलुचिस्तान स्वतंत्र होता होता, पीओके स्वतंत्र होता होता, मुक्त होता होता, या सगळ्यामुळे जर थांबत असेल आणि या दोन्ही प्रांतांवर चीनचा डोळा असेल तर भारताला तो धोका आत्तापासून ओळखला पाहिजे. चीनच्या बारीक सारीक हालचालींवर आपलं लक्ष असलंच पाहिजे आणि ते राहीलच. पण त्याच वेळेला चीनला दमाखाली घेण्यासाठी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबर विशेष सहकार्य करून चीन विरोधी जी राष्ट्र आहेत त्यांच्याशी संगनमत करून, सहकार्य करून आपण सुद्धा आता चीनची नाकेबंदी करायला पाहिजे. निदान चीनवर गैरविश्वास ठेवून व्यापारी संबंध कमी केले पाहिजेत. प्रत्येक भारतीयाने चीनी वस्तूंचा वापरच बंद केला, कोणत्याही परिस्थितीत चीनवर बहिष्कार टाकला, चीनशी संबंध तोडले तर भारत उपाशी मरणार नाही. उलट जागतिक बाजारपेठ या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन भारताच्या बाजूला वळवता येईल. अर्थात चीनवर लादलेली बंधने, चीनवर लादलेले अतिरिक्त कर यामुळे चीनच्या मालापेक्षा भारतीय बनावटीचा माल हा अधिक भरोसेमंद, टिकाऊ, विश्वासार्ह आणि स्वस्त करता येईल. ती जर संधीचा फायदा आपण घेतला तर आपण चीनला सुद्धा टक्कर देऊ शकतो आणि चीनची स्पर्धा करणं, चीनला दाबून ठेवणं ही आजची आपली काळाची गरज आहे. राज ठाकरेंचं वाक्य काही अंशी खरं ठरतंय की पाकिस्तानकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपले खरे प्रश्न काय आहेत त्याकडे आता आपण बघितलं पाहिजे. पाकिस्तान ही आपली डोकेदुखी आहे, पण पाकिस्तान आपला स्पर्धक नाही. आपला स्पर्धक हा चीन आहे आणि सुदैवाने या मुद्द्यावर रशिया आणि अमेरिका, निदान अमेरिका आणि इस्रायल हे आपल्यासोबत येऊ शकतात. याला अनेक कांगोरे आहेत, अनेक अडचणी सुद्धा आहेत. चीनशी किती पंगा घ्यायचा, नवीन युद्धाला तोंड फुटलं तर काय होईल, चीनची आपण खरंच आज स्पर्धा करू शकतो का, चीनची आर्थिक नाकेबंदी करू शकतो का, व्यापारी स्पर्धा करू शकतो का आणि चीनशी युद्ध करू शकतो का, ह्याची उत्तरं दुर्दैवाने आज नकारार्थी नसली तरी सुद्धा परवडणारी नाहीत. याचा सारासारा विचार करून निदान प्रत्येक पत्रकाराने, प्रत्येक भाष्यकाराने नेशन फर्स्ट म्हणून भारताचा, हिंदुस्थानचा विचार करणं, यावेळी सगळ्यांनी एकी दाखवणं, अगदी काँग्रेस असतील, कम्युनिस्ट असतील, या सर्वांनी एकी दाखवणं आणि रशिया आणि हिंदुस्थान, अमेरिका आणि हिंदुस्थान, इस्रायल आणि हिंदुस्थान आणि काही महत्वाची मुस्लिम राष्ट्र आणि हिंदुस्थान यांचं सहकार्य करणं, पाकिस्तानवर करडी नजर ठेवणं,
पाकिस्तानची आणि चीनची आर्थिक कोंडी करणं आणि ही दोन राष्ट्र उघडपणे एकत्र येणार नाहीत, त्यांची एकी टिकणार नाहीत, अशी कूटनीती वापरणं हे काळाची गरज झाले आणि हे न कळण्या एवढं आपलं परराष्ट्र खातं मूर्ख नाही. मित्रांनो, आपण प्रत्येकाने जबाबदारीने वागूया. यापुढे युद्ध लादलं तर आपण युद्धालाही तोंड देणं गरजेचं आहे. आपल्याला आता पूर्वसीमा सुद्धा अत्यंत निगराणी ठेवून जपायला लागणार आहेत. आपले दोन्ही शत्रू हे एकत्र आले तर आपल्याला त्रास देण्यासाठीच ते एकत्र येत आहेत. त्यांची उद्देश प्रामाणिकपणाची नाही आणि त्यांचे हे नाकपाक इरादे आपल्याला उधळून लावायचे असतील तर भारतातील मुस्लिमांनी एकत्र राहणे, हिंदू मुस्लिम एकी ठेवणे, प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय भावनेला प्राधान्य कर्तव्य देणे आणि आपली उत्पादकता, आपली स्वयंपूर्तता यावर लक्ष केंद्रित करणं हेच अत्यंत गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. इतरांपेक्षा आपलं भाष्य जर वेगळं जाणवत असेल तर त्यावरही प्रामाणिकपणे भाष्य करा. आपलं चॅनल योग्य पद्धतीने सहकार्य देऊन सबस्क्राईब करा, प्रसारित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.